नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भगवंतांची विश्वरूप दाखवण्याची लगबग. भाग पहिला. ओव्या आहेत 116 ते 119 आणि गीतेचा श्लोक आहे 4. अर्जुनाने भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केली. तसंच ते पाहण्याची आपली योग्यता आहे का ते लक्षात घेण्याचीही त्यांनी विनंती केली होती. पण भगवंत कामधेनू माता असल्यामुळं अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यास एकदम सरसावले व त्याला विश्वरूप दाखवू लागले. श्लोक 5. श्री भगवानुवाच. पश्य मे पार्थ रूपाणि शतशोत सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनि च. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा. एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे करुनी घातली. एकच विश्वरूप पाहावे असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले. बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदो दितू, असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा. तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्रपट आपले सर्वस्व देतो. अहो, शेषाचेही डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीही राहविले जिव्हा रजे. अहो, जे 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीस पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे. लक्ष्मी हे भगवंतांचे कुटुंब खरे, पण तिलाही ते दाखवले नाही. असे जे भगवंताच्या जिव्हाचे गुह्य विश्वरूप, ते आता प्रकटूनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा. बाप भाग्य अगाधा पार्थाची. ते विश्वरूप आता अनेक प्रकाराने प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे. अर्जुनाला भगवंतांच्या अविनाशी, व्यापक व अक्षर अशा ईश तत्वाची ओढ निर्माण झाली होती. सर्व विश्वाला तेच तत्व पायाभूत आहे हे त्याला कळलं होतं. त्याचे विभूतीत दर्शन घेता येते हेही त्याच्या लक्षात आलं होतं. पण ईश्वराचं ऐश्वर्ययुक्त प्रत्यक्ष दर्शन घेण्याची त्याला इच्छा किंवा जिज्ञासा झाली. म्हणून त्याने ती इच्छा भगवंतांच्याकडे प्रकट केली होती. त्याला हेही माहित होतं की आपण एक सर्वसामान्य मानव आहोत. हे पाहण्याची आपली इच्छा असली तरी योग्यता नक्कीच नाही. म्हणून तशी योग्यता असेल तरच आपल्याला भगवंताने विश्वरूप दाखवावं असं म्हणून त्याने भगवंतावरच ती गोष्ट सोपवली होती. भगवंत तर कामधेनू माता आहेत. अर्जुनाने इच्छा करण्याचाच अवकाश की लगेच ते विश्वरूपानं प्रकट झाले. त्यांनी अर्जुनाच्या शेवटच्या विनंतीकडेही लक्ष दिलं नाही व पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः असं म्हणून त्याच्या समोर शेकडोच काय पण हजारो रूपांमधून प्रकट झाले. त्यांनी प्रकट केलेली रूपे नाना प्रकारची, नाना रंगांची व नाना आकृतीने युक्त अशी होती असं व्यासाने वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेवांनी हा सर्व प्रसंग काव्यमय असा रंगवलेला आहे. भगवंत हे कामधेनू माता असल्यामुळं षडगुणांनी युक्त असलेल्या त्यांना अर्जुनांना विनंती करणं हेही सहन होत नव्हतं. श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संबंध कसा होता? श्रीकृष्ण म्हणजे कृपामृताची वृष्टी करणारा मेघ, तर अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा. श्रीकृष्ण कोकिळ तर अर्जुन वसंत ऋतू. श्रीकृष्ण क्षीरसागर तर अर्जुन पौर्णिमेचा चंद्र. अशी रूपक करून ज्ञानदेवानी त्या दोघांचा संबंध स्पष्ट केला होता. या सर्व रूपकातून श्रीकृष्णांना अर्जुनावर कृपा करण्याची किती उतावळी झाली होती ते स्पष्ट होतं. त्यामुळं अर्जुनांना इच्छा करताच भगवंतांनी विश्वरूपमय आघवे करूनी घातले. अर्जुनासमोर सर्व काही विश्वरूपच करून ठेवलं. यावर टीका करताना प्रथम ज्ञानदेवानी श्रीकृष्णांची थोरवी गायलेली आहे. श्रीकृष्ण हे उदार आहेत. त्यांना एका रूपकात मेघ म्हटलंच होतं. चातक मेघाकडे 2-4 थेंब पाण्याची इच्छा करतो तर मेघ सर्व विश्वाची स्थान भागवतो. तसा भगवंतांनी अर्जुनाने इच्छा करताच त्याला त्याच्या इच्छेच्या सहस्र पटीनं द्यायला सुरुवात केली. वास्तविक हे विश्वरूप त्यांनी कोणालाही दाखवलेलं नाही.
शेष आपल्या 1000 मुखाने भगवंतांवर आपल्या फणांची सावली करतो. त्याच्या 2000 डोळ्यांनाही ते विश्वरूप कधी पाहता आलं नाही. वेदही त्याचं वर्णन करू शकत नाहीत. एवढंच काय तर लक्ष्मी ही भगवंतांची पत्नी, पण त्यांनी तिलाही कधी हे विश्वरूप दाखवलं नाही. असे ते जिव्हार म्हणजे जीवाचे गुह्य असे विश्वरूप आहे, पण भगवंतांनी मात्र ते अर्जुनाच्या पुढे प्रकट केलं. त्यामुळे ज्ञानदेवांना अर्जुनाच्या भाग्याचा हेवा वाटत आहे. पुढे ज्ञानदेवाने भगवंतांची ती रूपं कशा प्रकारची होती त्याचं वर्णन केलेलं आहे. तत्पूर्वी त्यांची कशी लगबग झाली व ते विश्वरूपाने अर्जुनापुढे कसे उभे ठाकले ते ज्ञानदेव वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.